शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांची खुलेआम गुंडगिरी. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या प्रकाशकांना फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवताना गायकवाडांची जीभ घसरली. मी आमदार नंतर आधी आणि शिवरायांचा मावळा. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावर संजय गायकवाडांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार प्रकाशक प्रशांत आंबी आक्रमक. येणाऱ्या काळात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ. मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. अजित पवार यांनी बारामतीसाठी मोठे योगदान दिले. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. मतदानापूर्वी अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा. 2029 मध्ये जय पवारांकडून निवडणूक लढवण्याचे संकेत. तर लोकप्रतिनिधी कोण हे बारामतीकर ठरवतील. कुटुंब एकत्र राहायला हवं. 2029 ला पवार विरुद्ध पवार लढत नको. युगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. अजित पवार हयात असताना विलिनीकरण झालं असतं तर 2029 ला 100% दादाच मुख्यमंत्री असते. रोहित पवारांचं भाष्य. तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल. सुप्रिया सुळे यांचं विधान. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयामधून डिस्चार्ज. पवारांची प्रकृती उत्तम. निकटवर्तीयांची माहिती. डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. राहुरीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 40% मतदानाची नोंद. वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी. अक्षय कर्डिलेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे. जय पवारांची आक्रमक भूमिका. तर अपघाताचा अहवाल 3-4 आठवड्यामध्ये येईल यावर शंका. सरकार VSRच्या मालकाला वाचवते. रोहित पवारांचा आरोप. सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना क्लीन चिट. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून प्राजक्त तनपुरे सुद्धा दोषमुक्त. ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला. सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट. सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप. तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवर बाहेर आलेत. नवनाथ बन यांचा निशाणा. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. SIT 6व्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा मागणार. 3 दिवस वादळी पावसाचं संकट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट. विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता. राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. धाराशिवमध्ये 9 एकर पपई बागा जमीनदोस्त. सोलापुरात काढणीला आलेली 2 एकर केळी वादळी वाऱ्याने भुईसपाट. तर लातूरमध्ये आंबा पिकांचं मोठं नुकसान. पंचनाम्याची मागणी. राज्यामध्ये उन्हाचा कहर. अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या 39 वर. आरोग्य विभाग सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. IPL मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मुकाबला. वानखेडेवर संध्याकाळी 7:30 वाजता दोन्ही संघ भिडणार. कोण बाजी मारणार याकडे लक्ष. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.